त्याला काही सांगते आवर नको म्हणता की मारू आवर प्रिन्सिपल के पास. सॉरी मॅम. हर्षदच्या मॅडमला ना आता हर्षदची कंप्लेंट केलेली आम्ही. हे गाइस गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. सो मी आता बसलेली आहे मेकअप करण्यासाठी. मला एकदम सिंपल मेकअप करायचा आहे कारण की आज आम्हाला जायचं एका मीटिंग मध्ये आणि मीटिंग साठी नॉर्मल लुक गरजेचा असतो. आणि ऋषी सुद्धा इथे एकदम मस्त शर्ट बीट घालून तयार आहे, एकदम भारी दिसतोय. आणि काल ऋषी आहे ना काय केलं रे तू? कोणती ट्रीटमेंट होती ती? लेझर कार्बन लेझर ट्रीटमेंट अशी काहीतरी ट्रीटमेंट केलेली आहे ज्याने की ऋषीच्या फेसवर 100% ग्लो आलेला आहे. हो ना, एकदम मस्त ग्लो म्हणजे जे डर्ट होती ती निघालेली. हा ना, मग ग्लो यायला अजून 15 दिवस लागणार आहे. हा, पण मग जे टॅन वगैरे होतं ना इथे ब्लॅक हेड्स, इव्हन टोन पाहिजे स्किन, इव्हन टोन. ऍक्च्युअली मला असं ब्राईट बीट नाही पाहिजे, मी जास्त गोरा मला नाही आवडत. बट सर्व फेस सेम इव्हन पाहिजे, म्हणजे असं इथं कुठं पॅचेस वगैरे नको ते पाहिजे मला. असं म्हणजे माणसाने गोरं होण्याच्या मागे न पळाव, फक्त पिंपल कसे अवॉइड करता येईल, टॅन कसं अवॉइड करता येईल याकडे लक्ष द्यावं. मला असं ब्राईट, मी असं जास्त साऊथ सारखा दिसतो, मला तेच आवडतं. मला असं काही हिरो नाही व्हायचं. हिरो आहेच आपण लोकांच्या मनात हिरो. मस्त दिसतोय, पण फेस खूप छान दिसतोय, क्लिअर दिसतोय, अशी डर्ट नाही दिसत आहे फेसवर. सरक आता, तू तर भारी दिसतोय. आता मला पोतरावं लागेल तेव्हाच मी भारी दिसणार आहे. लावली ना तू सनस्क्रीन? इतकी काळजी घेतो तो, माझ्यापेक्षा तर 100% जास्त काळजी घेतो तो स्किनची. आता घ्यायला लागलो ग, पहिले नव्हतं. पहिले मी घेत होते ना, उलट होतं आपलं. मी आता स्किन कडे लक्षच देत नाही काही. मी जर वेळेत लक्ष दिलं असतं ना तेवढं टॅनिंग नसती झाली. अँड ही आहे माझी छोटीशी क्यूटशी एकदम भारी वाली व्हॅनिटी, जी की मला ऋषीने गिफ्ट केलेली आहे. खरंच भारी वाटते. किती मस्त वाटतं ना, एकदम भारी फील येतो. आणि मला ना शुगरचे प्रोडक्ट एवढे आवडायचे ना, फक्त माझ्याकडे एक सुद्धा प्रोडक्ट आहे ना शुगरचं नव्हतं. लॅक्मे वगैरे नॉर्मल कंपनीचे होते. ऋषीने मला सर्व प्रोडक्ट आहे ना शुगरचे दिलेले. लिप बाम सुद्धा शुगरचा आहे. तर आता माझं पण आवडलेलं आहे. आणि ऋषी बघा ना पूर्ण पॅक झालेलं आहे. त्याने ती कोणती काय बोलतं, मी तर नावच विसरून जाते. तू काय केलेलं आहे? काहीतरी केलंय तोंडासाठी, त्याच्यासाठी ना केअर घ्यायची त्याला 8 दिवस तरी. सरांना ते एकदा नाव विचारावं लागणार आहे, म्हणजे माहिती आहे पण ते लय मोठं नाव आहे. आणि 2 दिवस आमच्या इथे इतका पाऊस पडला आणि आता तर पाऊस गायब होऊन गेलेला आहे. पाऊसच येत नाही. नुसतं वातावरण होते पावसाचं, पण पाऊसच येत नाहीये. तर आता आम्ही ना शॉपवर आलो होतो कारण की आपल्याला आहे ना शॉपवर एक व्हिडिओ शूट करायचा होता. पावसाळ्यासाठी, हिवाळ्यासाठी आपल्याकडे 2-in-1 अप्परचा स्टॉक परत आलेला आहे. पावसाचं सीझन चालू झालेलं आहे, थंडीचं सीझन चालू झालेलं आहे, त्यामुळे किती रुपयाला आहे रे अप्पर? 499. काय खातच राहतो नुसता. सरची अप्परची ऑफर सांगा ना एकदा. तर काही आपल्याकडे 2-in-1 अप्पर आले जे तुम्ही बाईकवर वगैरे घालू शकता, ऑफिसला जाताना घालू शकता, कंपनीत जाताना घालू शकता. मेन बेनिफिट स्टुडंट लोकांना होणार त्याचं. आणि प्राइस आपण एकदम कमी ठेवली आहे, फक्त 499 रुपये 2-in-1 अप्पर. ते पण क्वालिटी एकदा तुम्ही शॉपवर येऊन बघू शकता. आणि लवकरच ऑनलाईन ऑर्डर साठी सुद्धा सर्व्हिस चालू होऊन जाणार आहे. ऋषी तुला माहितीये आज सर्व तुझ्या चॉईसचं घातलेलं मी, म्हणजे तुझे मला घेऊन दिलेलं आहे ना सर्व मी तेच घातलेलं आहे. माहितीये, चष्मा, टॉप आणि ती पॅन्ट पण, चप्पल, आरोहीची सगळी शॉपिंग, पर्स बिर्स, आरोहीची सगळी शॉपिंग मीच करतो. टॉप बीप आपल्या शॉप मध्ये काय आवडलं लगेच घेऊन टाकतो. बाहेर एखादी सँडल आवडली घेऊन टाकतो, पर्स आवडली घेऊन टाकतो. आरोहीची सगळी शॉपिंग मीच करून देतो. बट माझं तसं नाहीये. मला तिचे ना ते कलर चॉईस थोडी वेगळी आहे. मला असं डार्क आवडतं. आता तिला कळायला लागली माझी चॉईस कशी. मला पण डार्क. हा, मग तुला मला आता कळतं नाही, तुला डार्क कलर सूट होतात, मग ते भारी दिसतं तुला. डार्क कलर लाईट पण चांगले वाटतात, पण मग तसं गेटअप पाहिजे. हा, आणि आज तू जो मेकअप किट दिलेला आहे ना तोच मेकअप मी लावलेला आहे. म्हणजे लिपस्टिक सुद्धा तूच दिलेली लावलेली. बापरे, भारीच. सर्व आहे तू दिलेलंच लावलेलं आहे. पावडर, ब्रश, ज्या पावडरने मी ब्रश लावलाय ना, ज्या ब्रशने मी पावडर लावली ना, तो ब्रश पण तू दिलेला आहे, ती पावडर पण तू दिलेली आहे. ती पावडर ऍक्च्युअली तुझीच आहे, ती मी लावली. तर आता आम्ही आलो होतो निफ्टी गुरुजींच्या ऑफिस मध्ये, जे की आपल्या जे टॉवरच्या समोर आहे. आणि आता इथून आम्ही चाललोय जिथे आमची मीटिंग आहे तिथे चाललोय. तर आम्ही मीटिंग वगैरे केली आणि आता डायरेक्ट आलोय घरी. आणि घरी येता ना आम्हाला 6:15 वाजलेले. आता उठ आणि मला जिमला जायचं. आवर माझी बॅग आणि ती बॉटल. रोज जिमला उशीर होतोय आहे ना तुला. जेव्हापासून जिम लावली तेव्हापासून आम्ही 6 वाजता करेक्ट येतच नाहीये घरी. चल उठ. चालले ना. हर्षदचा गेम खेळणं चालू आहे ना, मग काय करतोय? तारक मेहता बघतोय. आवाजाला काय झालं तुझ्या?
तर आता ऋषीला जिमला जायचंय आणि सर्व परेशान आहे ना, आम्हाला सर्वांना करतोय, मला बॉटल भरायला लावतोय, एकाला काही सांगतोय, आवर नको म्हणता की मारू. हा म्हणता की मारू, तुला जिमला जायचं आम्हाला परेशान करतो. घरी येऊन आहे ना सर्वात फेवरेट गोष्ट भेटली मला, माझी जांभूळ भेटलेले. हे ना अरविंद दादाने आणलेले, त्याच्या शेतात जांभळाचं झाड आहे तर त्याने तिथून तोडून आणलेले. इतके कष्ट करतो ना बिचारा. आपल्याला काय आणलं होतं मागं? करवंद पण एवढे सारे घेऊन आला होता आणि जांभूळ सुद्धा घेऊन आलेले. मार्केटमध्ये ना जांभूळ आता भेटतच नाहीये, यावर्षी इतके जांभळा कमी ना आम्हाला भेटलेच नाही खायला. हे आम्ही फर्स्ट टाइम खातोय, पूर्ण सीझन संपत आले आणि आता आम्ही जांभळ खातोय. तर आता वाजलेले 7 आणि आता मी ना 1 तासामध्ये सर्व काही घरातले ना स्वयंपाक वगैरे सर्व आवरून घेणार आहे. म्हणजे सेमीफायनल आहे भारत वर्सेस इंग्लंड आलंय ना. मला मॅच खूप आवडते, म्हणजे एकदम जास्त इंटरेस्ट आलाय त्यामध्ये आणि माझ्यामुळे हर्षदला पण आलाय, कारण की आता प्लेअर पण छान आहे. जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा तर पहिल्यापासूनच ऑलराऊंडर आहे. जसप्रीत बुमराह पण, अजून MS धोनी पण छान होता. सर्व प्लेयर भारी होते. जेव्हा मला कळत नव्हती ना मॅच, तेव्हाचे प्लेयर सुद्धा खूप भारी होते. म्हणजे आपले पप्पा वगैरे सांगतात की हे छान खेळायचा, तो छान खेळायचा, असं खेळायचा. यस, सर्व प्रत्येक आहे ना ज्यामध्ये एक्सपर्ट आहे त्यानुसार भारी खेळतं. बट असं तरी पण राहतं ना आपला फेवरेट प्लेअर. मग आपले पप्पा वगैरे सांगतात की माझा फेवरेट प्लेअर हा होता, हा असा भारी खेळायचा. बट तेव्हा आम्हाला काही कळतच नव्हती मॅच. बट आताचे प्लेअर आम्हाला खूप जास्त आवडतात, कारण की आता आम्ही बघतोय ना त्यांना खेळताना. म्हणून क्या हुआ मैम? हेलो बताया मैंने आपको मम्मी को, हम बहुत मस्ती करते हैं क्लास में. वो सॉरी प्रिंसिपल के पास. सॉरी मैम. सॉरी नहीं, कल से क्या प्रिंसिपल के पास भी रहती. हा, खाली पाठवून द्यायचं मॅडम त्याला आणि मला कॉल करायचा. आता माझा नंबर तुमच्याकडे राहून द्या, थोडं लक्ष द्या त्याच्याकडे. हर्षदच्या मॅडमला ना आता हर्षदची कंप्लेंट केलेली आम्ही, कार्य अभ्यास करत नाही. मॅडम पण सांगता आता तू ऐकत नाही म्हणे. हा, घरचं तर ऐकतच नाही कोणाचं. लास्ट पिरियड राहतो त्यामुळं. हा, लास्ट पिरियड पण असला तर मस्ती करायची का मग? आणि इंग्लिशचं आहे ना, परत इंग्लिश सिंपल आहे यावेळेस. सिंपल आहे म्हणूनच तू अभ्यास करत नाही आहे ना. अभ्यास करायचाच ना सिंपल असलं तर. मॅडमला फोन लावणार मी आता. सगळ्यांचे नंबर ठेवायचे जवळ. काही झालं ना म्हणा तर लगेच घरी फोन करायचा. पाठवणार यावेळेस. हो, कारण की तो आहे ना आता ऐकतच नाही. त्याला किती बोललं ना आपण की अभ्यासाला बस, हर्षद इग्नोर मारतो तो डायरेक्ट. करतो का आता अभ्यास? उठतो का? वाटू दे ना जरा, बस अभ्यासाला. आता उठलाच नाही पाहिजे हा तू. मॅच नाही, फिच नाही, काहीच नाही, तू अभ्यास फक्त आता. काल मी आणि वैशाली एवढी गप्पा मारत होतो तरी कल्याणी उठली नाही अभ्यासात आणि तिनं लक्ष दिलं नाही आमच्याकडे. मग आपण बोलत पण असलं ना मध्ये येऊन बघ, लगेच बघतो किचन मध्ये. आता मी तुम्हाला काहीतरी गोष्ट सांगत होते, लगेच तिथं ऐकायला. काय बायांच्या गोष्टी ऐकायच्या तुला? अक्षर छान काढ, कर अभ्यास. सहावीला गेला तू आता, पहिलीच पोराने अक्षर नको काढू. तुझे मित्र वगैरे ब्लॉग बघतील तर ते काय म्हणते, हर्षद घरी कोणाचंच ऐकत नाही, काही करत नाही, अभ्यास करत नाही, काही नाही. त्याला आता सगळं बंद करणं, त्याला बाहेरचं अजिबात काही घेऊन द्यायचं नाही. या वर्षात त्याला 30 शिक्षा आता. हाव, अभ्यास केला तर ठीक, नाही तर काहीच नाही. तर आता ऋषी आलाय जिम वरून घरी आणि त्याला मस्त पैकी पनीर करून दिलं होतं. कसं झालं होतं? एक नंबर. फक्त हळद कमी टाकत जा, हळद जास्त पण खाणं चांगली नाहीये. थोडीच टाकली होती, तुला जास्त लागली असेल. बर ठीक आहे. किती होती हळद? ह्याची रग पोझिशन चेंज होती, कसंही करू शकतो आपण त्याला. त्यांना हे रोज जो पण इथे येतं ना ते असं उलट पुलट करत. मला फेस कट दिसतोय एकदम भारी, गरा गरा पान फुलासारखा छान. आणि इकडं बघा ना किती सारे जांभूळ आणलेले. बापरे, अरविंद दादा काही पण आणत होता. आता टीव्हीवर मॅच चालू आहे, इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया. सगळीच तर आता भारत वर्सेस इंग्लंड मॅच चालू आहे आणि आता ब्रेक लागलाय. आणि मला असं वाटतं इंडिया जिंकल आजची मॅच. वाटतं जिंकलच, कारण विराट कोहली आउट झाला ना, कसं वाटतं. हा, तो आउट नसा आला तर मग कॉन्फिडन्स होतो. और बहुत प्लेयर आहे. काही आमचे शॉपरचे पोरं म्हणजे असं आमच्या फॅमिली सारखे आरवीन म्हणजे डायरेक्ट भाऊच आहे. त्यांनी माहिती का झाडावर चढून जांभळं तोडून आणले. मागच्या पण करवंद झाडावर चढून तोडून आणले, सगळं आमच्यासाठी. करवंदाच्या झाडावर कस काय चढला होता अरविंद? चिमणीत काय तो? हा, केवढं
एवढं पण नसतं असं पप्पाला विचार मला कधी करवंदाचं झाड तरी दाखवलं की त्यांनी करवंदाच्या झाडावर चढून करवंद चिंचाच्या झाडाला असतं, बाबळीच्या झाडाला असतं चिंचाचं झाड बनत होतं लहानपणी. दाखव खरंच का जरा मोबाईल असे चिंचेसारखे असे छोटे छोटे बिया 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 राहतात त्याला. मला काय वाटलं मग हा करवंदाचं झाड. ऋषी तर कोणत्या झाडाला कोणतं झाड म्हणते, कोणत्या झाडाला म्हणत ते कानेरी. हा याचं घाणेरी. तिथं होतं म्हणतो मी. हे असं राहतं सेम झाड. हे बघ हे फक्त झाडाचं काटेदार राहतं आणि डवळेल राहतं. ऋषी चढला असल, ऋषीचं सांगता येत नाही. अरविंद चढला होता. मॅच तर पूर्ण बघूच नाही शकलो कारण की तिकडे ना खूप जोराचा पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे मॅच पण बंद झालेली आहे. आता ती स्टार्ट कधी होईल काय माहिती. आणि मला इतकी झोप येते ना, मला सुधरतच नाही आता, कारण की मला उद्या सकाळी पण लवकर उठायचंय. अरविंद आणि ते सर्व घरी आलेले आणि या ढाप्यानी ना याचं जॅकेटच ढापून घेतलं होतं. हे ना तुझे कपड्याला ढापतं बर का ऋषी. ढाप्या ऑफ द सह्याद्री. ते जांभूळ पण ढापू लागला. लपून ठेव, खाऊन घेईन ते सगळं. लपो. कसे होते? लय भारी आहे, मस्त गोड. अरविंद तू करवंदाच्या झाडावर चढला होता नाही भाऊ? करवंद तोडायसाठी खरं करता करवंदाचं झाड राहत करवंदात जाळी राहते. ते काय म्हणत बिचारा अरविंद म्हणे जांभूळच्या झाडावर चढला, जांभळ तोडून आणले, आणि करवंदाच्या झाडावर चढला, करवंद तोडून आणले. जाळी राहते करवंदाची. लय कष्ट घेतो अरविंद. मग अरविंद साठी आता आपल्याला कष्ट घ्यायचे. अरविंदचं हे हा फिक्स एखादी पोरगी असेल पाहिजे काय कोणी असेल तर येतो होय लग्न. हा याचं लग्न झालेलं आहे, याच्यासाठी अरविंदचं झालं की अशी झालं की रोहित. रोहित काऊन एवढा लांब आहे? ते असं बघू लागलं मी काऊन एवढा लांब आहे. तुला आधी करायचं का? हे काम करू. रोहित कोणाचं एज जास्त आहे तुमच्या तिघांमधून? एज मॅटर नाही करत ग. जो बंदीला आहे का उसकी साडी आहे. तरी पण सांगा ना, तुझं काय एज आहे? तुझं काय एज आहे? 23. तुम्ही दोघं सेम एजचे. तू पण? आम्ही तिघ सेम एजचे. हे तू कोई टर्या सांगतो ऋषी. हा काय म्हणतो 19 वर्षाचा आहे, हा लय टर्या मारतो. 21-22 वर्षाचा. हा 21 नाही तर 22 तरी आहे तू. काही टर्या नको शकू. तर ऍक्च्युली आता झोपायसाठी खूप जास्त लेट झालेलं आहे, तर आपला व्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. I'm falling fast, sitting here praying that this night's gonna last.